कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं स्वामीनारायण मंदिर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण असलेलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी पटापट आवरून घेतलो आम्ही. सकाळी जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि त्यानंतर इथे आलेलो आहोत कपालेश्वर पंचवटी इथे. तर हे आहे कपालेश्वर मंदिर. खूप सुंदर शिवाचं मंदिर आहे हे. रस्त्याच्या एका साईडला शिवाचं मंदिर आहे आणि दुसऱ्या साईडला पंचवटी येथेच रामकुंड देखील आहे. म्हणजेच पंचवटी येथील गोदा घाट आहे आणि इथे गोदा घाटच्याच बाजूला ही शिवाची मूर्ती देखील आहे. तर इथे देखील मी पाया पडून घेतलेली आहे आणि तिथे पुढे ना साई मंदिर देखील आहे. जाते वेळेस ना नदीमध्ये जाण्याच्या अगोदरच इथे जे जे देव आहेत तिथले मी दर्शन देखील करून घेतलेले आहे आणि इथे एक बंद मंदिर देखील आहे, ते देखील पाहिलं मी. तिथे देखील पाया पडले आणि तिथलं विचारलं देखील मी. तर ते मंदिर 12 वर्षाला एकदाच उघडतं जेव्हा कुंभमेळा भरतो आणि आता 12 वर्ष पूर्ण होणार आहेत पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला. तर पुढच्या वर्षी कुंभमेळा देखील आहे. हे आहे मुखी हनुमान मंदिर आहे. 2 मुख आहेत. एका साईडला रागिष्ट हनुमान आहेत, म्हणजेच एका राक्षसाचा वध करते वेळेस, आणि दुसऱ्या साईडनी शांत स्वरूपामधील हनुमान आहेत. रामकुंडाच्या बाजूलाच इथे छान छान असे दुकानं लागलेले आहेत. तिथे ना शंख, कवड्या, शिवपिंड आणि इतर देवासाठी लागणारे साहित्य वगैरे आणि जुने नाणे हे देखील विकण्यासाठी होते. एक नाणं ना 10 रुपयाला, कोणतंही नाणं घ्या मग ते. सिन्नर मधील गोंदेश्वर मंदिरला आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. डायरेक्ट पंचवटीमधून इथे या मंदिरमध्ये आलेलो आहोत. खूप सुंदर मंदिर वाटत आहे हे बाहेरून देखील आणि आतून देखील तेवढंच सुंदर आहे. पण मला इथली एकच गोष्ट नाही आवडली. तुम्ही नंदी पाहत आहात ना, त्याचे कान वगैरे नाहीयेत. काही नंदीचे कान तुटलेले आहेत, तर काही नंदींचे ना शिंग तुटलेले आहेत. तर काही नंदी तर 3 नंदी तर एका जागी सलग असे होते आणि तिन्ही नंदीचे ना शिरच नव्हते देवस्थानी. असं मला थोडंसं विचित्र वाटलं. आणि त्यानंतर ना आमचं सगळं दर्शन वगैरे करून घेतलं झालं. फोटो वगैरे देखील आम्ही शूट करून घेतलो आणि त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी. सगळ्यात अगोदर ताईंच्या घरी गेलो, चहा वगैरे घेतला आणि मुलांनी जेवण वगैरे करून घेतलं. परत त्यांना भूक लागली होती तर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता आम्ही निघणार आहोत मुंबईला. आता परत चाललेलो आहोत नाशिकलाच, परत ताईंकडच्या घरी. आम्ही 4ला घरी पोहोचलो आणि 1 तास लागला चहा वगैरे घेण्यासाठी. जेवण वगैरे मुलांनी केलं, आम्ही गप्पा मारल्या आणि 5 वाजता तिथून निघालो. 5 वाजता निघाल्याच्या नंतर मग पोहोचायला आम्हाला भरपूर उशीर झाला होता. 11 वाजले होते. मुलांना भूक लागली, मग आम्ही इथे कल्याणच्या हॉटेलला थांबलो. मी कल्याणला होतो. मग कल्याणला इथे ह्या हॉटेलमध्ये आलेलो आणि इथे खूप छान ना सिंगिंग करत होते. हॉटेलमध्ये असं सिंगिंग करताना मी तर फर्स्ट टाइम पाहिलेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे का? मला नक्की सांगा. मी तर पहिल्यांदाच पाहिलं आणि मला खूप छान वाटलं, आनंद वाटला आणि वैदूला बोलली, की "वैदू जाऊन ना थोडंसं शूट देखील कर ना, कसं बोलतायत काय?" आणि यश पप्पांनी मला बोलले, की "तुला जर कोणतं गाणं आवडत असेल ना, आपण त्यांना सांगू शकतो आणि ते आपल्या आवडीचं गाणं बोलतात." तर मी नाही सांगितलं. तरी पण वैदूच्याच आवडतीचं देखील तिथे गाणं लागलं होतं आणि वैदू तिथे जवळ जाऊन गाणं तिच्या आवडतीचं लागलं, की जवळ जाऊन त्यांची शूटिंग देखील केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहू शकता एका जेंट्सनी येऊन गाणं देखील सांगलेलं आहे. नंतर मग त्यांनी ते गाणं संपल्याच्या नंतर ते दुसरं गाणं देखील बोलायला चालू केलेले आहेत. हे आहे ते हॉटेल. आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. मला घरी पोहोचण्यासाठी ना 12:30 तरी आरामात वाजले होते आणि चला मग पुन्हा भेटूया.